नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खिमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. बघा, आज जो आपण टॉपिक डिस्कस करणार आहोत की घरी राहून खरंच अभ्यास करता येतंय का. आणि हा टॉपिक डिस्कस करायच्या आधी मी तुम्हाला काही प्रश्न विचारतोय, त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. कारण जर तुम्ही हे जर विचार केला असणार की मला एक्झाम क्लिअर करायची आहे, पण मी आहे काय तर माझ्या घरी आहे, मला पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती किंवा इतर ठिकाणी अभ्यासाला जाणं, क्लास लावणं हे शक्य नाहीये कुठल्या तरी कारणामुळे. कधी ते फायनान्शियल प्रॉब्लेम असू शकतो, कोणी गृहिणी असतील, कोणी कॉलेज स्टुडंट असणार किंवा इतर कोणते कारण असेल किंवा जॉबमुळे. मग अशा वेळेस घरी राहून एकतर काय तर सेल्फ स्टडी करता येईल किंवा दुसरा पर्याय की आता ऑनलाईन कोचिंग आहे ते पण अवेलेबल आहे. तर या माध्यमातून खरंच आपल्याला अभ्यास करता येईल का. तर या प्रश्नाचे उत्तर द्या, तुम्हाला तुमचं उत्तर पण मिळेल. बघा, जॉब करताना कोणी खरंच परीक्षा पास केलेली आहे का. मी लास्ट या मागच्या काही दिवसा आधीच एक व्हिडिओ घेतलाय आणि सुमित कुमार राय सर जे आहे, जे IAS अधिकारी आहेत, ज्याने ऑल इंडिया रँक 54 मिळवले जॉब करता करता, त्यांचा व्हिडिओ घेतलाय. त्याबद्दल एक व्हिडिओ तयार केलाय. एक मोठा लेख आहे त्यांनी दिलेला, तो मी मराठीमध्ये ट्रान्सलेट करून सुद्धा तुम्हाला शेअर केलेला होता. नक्की चेक करा, तर याचा उत्तर तुम्हाला नक्कीच हो मिळेल. नेक्स्ट आहे काय काय कोणी गृहिणी होत्या का, की त्या गृहिणी तर आहे पण त्यांनी स्वतः त्यांच्या जे हाऊस कोर्स आहे त्यातून वेळ काढून स्वतः काय तर परीक्षेसाठी अभ्यास केलाय आणि पोस्ट मिळवली क्लास 1 किंवा क्लास 2 ची. सो याचं पण आन्सर नक्की तुम्हाला हो मिळेल. बरं, असे कोणी आहेत का की सेल्फ स्टडी करून कोणी परीक्षा पास केली. नक्की बरेच मिळतील तुम्हाला, कारण प्रत्येक वेळेस जे कोचिंग आहे, क्लासेस आहे ते लावायलाच पाहिजे असं नाहीये. सो याचं पण आन्सर आपल्याला हो मिळेल. घरी राहून कोणी परीक्षा पास केली आहे का. आता या ऑनलाईन मुळे तर आपल्याला जो कंटेंट आहे तो बराचसा फ्री ऑफ कॉस्ट आहे. म्हणजे युट्यूबला जाणं तुम्हाला कितीतरी कंटेंट मिळतो. आपल्याच या युट्यूब चॅनलवर रोजचा प्रत्येक विषया संबंधित सेशन्स होत असतात. आपले जे टेक्स्टबुक ऍप आहे त्यावर रोज आहे आणि ते पण फ्री आहे. सो भरपूर आता कंटेंट आहे, पण त्या कंटेंटला पण फिल्टर कसा करायचा आणि कसा वापरायचा आहे, कमीत कमी वेळेमध्ये कसं जास्तीत जास्त आपल्याला आउटपुट मिळवता येईल यावर आपला फोकस असायला पाहिजे. पण एवढं तर नक्की आहे की एवढं सारं जर फ्री आहे, जर आपल्याला बुक्स पण मिळतात, दुकानात जा बुक्स मिळतील है ना. इंटरनेटचा रिचार्ज मारा, आपल्याला युट्यूबवर किंवा इतर कुठले सेशन्स पाहून तर ते पण नक्की करता येईल. टेलिग्रामला गेलं तर भरपूर नोट्स आहेत ते पाहायला मिळतात. सो नक्की आपल्याला याचं पण उत्तर हो मिळतोय. नेक्स्ट आहे काय की कोणतीही कोचिंग जॉईन न करता, इथं थोडंसं मिस्टेक झालंय, जॉईन न करता कोणी परीक्षा पास केली आहे का, म्हणजेच काय तर बेसिकली सेल्फ स्टडी करून है ना. तर ते पण आपण बघितलं की ते पण करता येतं. किंवा कोचिंग जर जॉईन केली, आणि तसे पण भरपूर मिळतात राईट. इव्हन कोचिंग जॉईन केल्यामुळे, कोणते क्लासेस जॉईन केल्यामुळे आपली जी मेहनत आहे ती थोडीशी कमी होते, आपला जो वर्कलोड आहे तो कमी होतो. आणि या स्पेसिफिक ज्या वेळेस अशी परीक्षा असते ज्या परीक्षेमध्ये नेमकं काय वाचायचं हे नाही माहित है ना. कारण आपण आतापर्यंत अभ्यास आपण तो असाच केला आहे की ज्यामध्ये बोर्डाने बुक्स दिलेले आहेत, त्यामुळे नेमकं काय वाचायचं, कोणत्या बुक्स मधून विचारल्या जाईल हे आपल्याला शुअर माहित होतं. पण आता ह्या परीक्षा तशा नाही आहेत. इथं नेमकं काय की काय विचारल्या जाईल, कोणत्या बुक्स मधून, कोणत्या कंटेंट मधून विचारल्या जाईल याची काहीच गॅरंटी नाही आहे. आणि म्हणून काहीतरी ह्या परीक्षा थोड्याशा कठीण होतात या कारणामुळे, मला जे मुख्य होतं वाटतं. मग अशा वेळी जे कोचिंग आहे ना, हा थोडासा तुमचा मार्ग आहे ना तो सोपं करतो, जी जर्नी आहे ती सोपी होते यामुळे. सिमिलरली आहे काय तर जर कोणी गृहिणी आहेत, कोणी जॉब करत आहेत राईट, तर सिमिलरली आहेत काय तर काही कॉलेज स्टुडंट्स आहेत. बरं, कॉलेजच्या बरेच विद्यार्थी तुम्हाला पाहायला मिळतील. इव्हन IAS अधिकारी, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, DYSP आहे किंवा मग IPS आहेत, बरेच पाहायला मिळतील ज्यांनी कॉलेजच्या लास्ट इयरला अभ्यास केला, कॉलेज झाल्याबरोबर अटेम्प्ट दिला आणि पहिल्याच अटेम्प्ट मध्ये वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी पोस्ट काढली. ते पण आपल्याला बरेच पाहायला मिळतं. मग या सर्वांचं उत्तर जर हो मिळत असेल, तर आपण जे काही कारण देतोय की मी तर घरीच आहे, मी क्लास लावू शकत नाही राईट ना, किंवा मग मी कुठल्या तरी शहराच्या ठिकाणी जाऊ शकत नाही, असं वाटत नाही की हे एक्सक्युजेस आहेत म्हणून राईट. विचार करायला पाहिजे की नाही. तर आज आपण हेच डिस्कस करणार आहोत. जर याचं उत्तर हो मिळतोय तर मग कसं करता येईल है ना, हे पण आपल्याला माहित असायला पाहिजे. तर तेच डिस्कस करू. पण हे कसं करत असताना काही चॅलेंजेस पण असू शकतात, काही अडथळे तर नक्की येतील. त्या अडथळ्यांना, कारण बघा की जर तुम्ही कुठेतरी शहराच्या ठिकाणी गेले, ऑफलाईन क्लास लावलं, नक्की त्याचे बेनिफिट्स पण जास्त असतील किंवा त्यानुसार त्याचे बेनिफिट्स असतील. ऑनलाईनचे आपले बेनिफिट्स आहेत, सेल्फ स्टडीचे आपले बेनिफिट्स आहेत, आपले नुकसान आहेत राईट. मग जर तुम्ही घरी राहून जर अभ्यास करत आहात, मग ते कसंही करत असणार, एक तर ऑनलाईन स्टडी असेल किंवा सेल्फ स्टडी असेल, कोणतंही जरी करत असणार तरी पण त्याचे काहीतरी तर चॅलेंजेस असतील.
आपण ते निवडलं का? कारण ते आपल्या कंडिशननुसार. पण त्याचे जे चॅलेंजेस आहेत ते पण तर आपल्याला टॅकल करावे लागतील, तरच आपण या परीक्षेमध्ये पुढे जाणार, क्लिअर करू शकणार आहोत. राईट? तर ते सुद्धा आपण डिस्कस करू की कसं करायचं आहे आणि त्यासाठी कोणते चॅलेंजेस आहेत. राईट? सो आजचा टॉपिक तुमच्या क्लिअर लक्षात आला असेल की आपण घरी राहून कसा अभ्यास करता येईल. आणि मी इथं माझा नंबर तुम्हाला शेअर करतोय 8793382448. तुम्हाला कोणतेही क्वेरीज आहेत एक्झाम रिलेटेड किंवा माझा विषय आहे काय तर सायन्स रिलेटेड कोणतेही क्वेरी आहेत, नक्की या नंबरला कॉन्टॅक्ट करा. सेम नंबर व्हॉट्सअपला पण आहे. डायरेक्ट कॉल करा किंवा डायरेक्ट व्हॉट्सअपला मेसेज टाका. तुमचे सर्व क्वेरीज आहेत मी माझ्या बाजूने क्लिअर करणार. आणि कोणत्याही परीक्षेची सुरुवात होते ती आपल्या सिलेबस पासून. तो सिलेबस जरी तुमच्याकडे नसेल तरी पण मला डायरेक्ट मेसेज टाका, मी तुम्हाला सिलेबस सुद्धा शेअर करतो. त्यानंतर आपण एक सायन्ससाठी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलाय, कारण ऑनलाईन किंवा स्टडी ज्यावेळेस आपण घरून करतो त्यावेळेस एक प्रॉब्लेम पुढे स्लाइडमध्ये मी डिस्कस करणार आहे की तो प्रॉब्लेम कोणता, तर आपल्याला एन्व्हायरमेंट मिळत नाही आहे ना. ज्यावेळेस आपण ऑफलाईन क्लास लावतोय, तर ज्यावेळेस मी पण ऑफलाईन क्लास लावते, मला अजूनही आठवतात की ज्यावेळेस आमचा मध्ये ब्रेक आम्ही ज्यावेळेस घ्यायचो, काही आम्ही मित्र जे सोबत अभ्यास करत होते लायब्ररीमध्ये सोबत चाय प्यायला जायचो, तर त्या चायच्या टपरीवर सुद्धा त्याच गोष्टी असायच्या ज्या आपल्या एक्झाम रिलेटेड आहेत, ज्या एक्झाम ओरिएंटेड आहेत. तर तिथून काय नाही एन्व्हायरमेंट मिळतो, जो ऑफलाईनचा एक वन ऑफ द म्हणजे आपण म्हणू की बेस्ट आहे, की ते बेनिफिट खूप मोठा एक बेनिफिट आहे. म्हणून जो ऑनलाईन मध्ये किंवा सेल्फ स्टडी घरून जर अभ्यास करतील तर हा प्रॉब्लेम आहे. राईट? तर अशा वेळेस काय तर हे जे ग्रुप्स आहेत, या ग्रुपमधून आपण जे पियर्स आहेत, पियर्स म्हणजे काय की जे सेम आपल्या सारखे जे अभ्यास करणार आहेत त्यासोबत आपल्याला कनेक्ट करता येतं. नेमकं कोण काय करताय काय नाही ह्या थोडीफार आयडिया येतात. सो हा एक इथं टेलिग्राम ग्रुप दिलेला आहे, तो जॉईन करा. त्यासोबत व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्यासाठी मला मेसेज करा, मी लगेच तुम्हाला ग्रुपला जॉईन ऍड करून घेतोय. राईट? आणि जर तुम्हाला ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असेल तर ते पण आपल्याकडे अवेलेबल आहेत, फार कमी किमतीमध्ये अवेलेबल आहेत. आणि लाईफ टाइम साठी म्हणजे तुमचं सिलेक्शन होतपर्यंत, असं नाही की एकदा जॉईन केलं आणि पुढचे 4 महिने किंवा 10 महिने वर्षभर अभ्यास केला, क्लास जॉईन केलं, मग काय तर तुम्हाला स्वतःच करायचे नाही. तुम्हाला लाईफ टाइम साठी सबस्क्रिप्शन सुद्धा मिळेल, कमीत कमी किमतीमध्ये ते होईल. ईएमआय फॅसिलिटी पण आहे, इव्हन बुक सुद्धा तुम्हाला घरपोच येतील, तुम्ही जिथं कुठं असणार भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात. राईट? चला पुढे वळूया आपण. टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवायचं आहे, खेमरासर_टेक्स्टबुक. बॅचची माहिती मी सर्वात शेवटी सांगतोय, पण लक्षात ठेवा आपल्याकडे राज्यसेवासाठी बॅच आहे, राज्यसेवा 2026 साठी बॅच आहे. त्यासोबतच कारण आता जर तुम्ही राज्यसेवा 2025 साठी अभ्यास करत असणार तर थोडंसं ना आपल्याला खूप घाई होणार. आणि मी आताच काही दिवसाआधी एक सेशन घेतलं की तुम्हाला हे जुलै महिन्याला खूप इम्पॉर्टंट आहे. इथून तुम्हाला असं समजा की 10च महिने आहेत आणि या 2026चा जर अभ्यास करायचा असेल तर ही योग्य वेळ आहे. राईट? ही योग्य वेळ आहे. तर लवकरात लवकर डिसिजन घ्या आणि ऍडमिशन करा. बाकी डिटेल माहिती थोड्या वेळात सांगतोच मी. त्यासोबतच ग्रुप बी ग्रुप सी ची सुद्धा बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे आणि मेन्सची सुद्धा बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. ती मेन्सची बॅच लक्षात ठेवा की किंमत तुम्हाला दिसते 3499, पण यामध्ये डिस्काउंट होईल. आधी आपण आपल्या मुद्द्यावर डिस्कस करू आणि त्यानंतर बॅचची माहिती घेऊ. बघा, जर तुम्ही काही ऍस्पायरंट्स आहेत, आता जे माझ्या ओळखीचे आहेत, जे माझे जुने विद्यार्थी ज्यांचं सिलेक्शन झालंय, किंवा ज्यावेळेस मी युट्यूबला काही अधिकाऱ्यांचे व्हिडिओज बघतो तर माझ्या क्लिअर लक्षात येत आहे की आपल्याला या परीक्षेसाठी ना योग्य तो माइंडसेट आहे तो असणं गरजेचं आहे. जनरली माइंडसेट म्हणजेच काय की जर तुम्ही या परीक्षेकडे इतर ज्या परीक्षा आहेत किंवा शाळेमध्ये ज्या परीक्षा व्हायच्या एक्झॅक्टली त्यासारखेच जर तुम्ही पाहत असणार तर अवघड होऊन जातं. कारण होतं काय, जसं मगाशी पण सांगितलं मी, आपल्याकडे काय तर त्यावेळेस शाळेमध्ये असतं काय तर बुक्स असतं, त्या बाहेरचं काही विचारलं जातं. इथं ते नाही आहे, इथं आयोगाला अधिकारी निवडायचा आहे. मग आता विचार करा की जर तुम्हाला एक जिल्हा चालवण्यासाठी जर एक व्यक्ती निवडायचा तो कशी निवडाल तुम्ही? त्याकडे तेवढे ॲबिलिटी, तेवढे स्किल्स, तेवढे कॅपॅबिलिटी ते असायला पाहिजे. त्याची विचारसरणी ही योग्य असायला पाहिजे. राईट? मग अशा वेळेस तुम्ही त्यासाठी आधी माइंडसेट तयार करा की मला एक अधिकारी बनायचंय. मग तो अधिकारी जर बनायचाय म्हणजे विचार करा की जर मला समजा की मला डीवायएसपी बनायचंय किंवा मला डिप्टी कलेक्टर बनायचंय, याचा अर्थ ना मला डिसिजन मेकिंग, मला निर्णय घ्यायचे. ज्यावेळेस मी म्हणतो ना की अधिकारी ऑफिसर, याचा अर्थ काय की तो अधिकारी त्या व्यक्तीचा मेन जो काम आहे तो डिसिजन मेकिंग आहे. कसं घेता येईल डिसिजन मेकिंग? जसा आता मुद्दा सुरू आहे की तो लँग्वेजचा मुद्दा, की किती लँग्वेज असायला पाहिजे. मराठी महाराष्ट्रामध्ये मराठी व्यतिरिक्त इतर म्हणजे खूप काही म्हणतात की 2 लँग्वेज, कोणी म्हणतात कोणी 3 लँग्वेज फॉर्म्युला असायला पाहिजे. राईट ना? आता दोन्ही गोष्टीचे ना आपापल्या बाजू आहेत. आपण बऱ्याचदा काय करतो की विचार न करता कुठले तरी व्हिडिओज पाहून, कोणाचं काहीतरी लेख वाचून आपण इन्फ्लुएन्स होतो आणि आपलं डिसिजन आपण ठरवून घेतो
किंवा आपण बऱ्याच जण बायस असतो. पण एक अधिकारी विचार करा की तो अधिकारी कसा असायला पाहिजे. तो अधिकारी असा असायला पाहिजे की त्याला दोन्ही बाजू माहीत असायला पाहिजेत, की नेमकं 2 लँग्वेज फॉर्म्युला आहे किंवा 3 लँग्वेज फॉर्म्युला तर काय त्याचे फायदे आणि काय तोटे आहेत प्रत्येकांचे. राईट. तर हा जो माइंडसेट आहे ना, हा माइंडसेट आपला रेडी असायला पाहिजे. बस यालाच तर आपण काय म्हणतो तर अनालिसिस म्हणतो. राईट. दुसरं आहे काय तर बघा की आपल्याकडे स्किल्स असायला पाहिजे. हा, आणि एक लक्षात ठेवा की हा असा सर्व जो माइंडसेट आहे, सर्व ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कोणत्या तरी बुक्स मध्ये मिळणार आहेत का? शक्यच नाही. ह्या आपल्याला स्वतः डेव्हलप कराव्या लागणार आहेत. राईट. नेक्स्ट काय बघू आपण की स्किल्स, आणि स्किल शिवाय तर कधी काही शक्यच नाहीये. तुम्हाला कोणतंही काम करायचं असेल, इव्हन परीक्षा क्लिअर करायचे तरी पण स्किल पाहिजेत, आणि तुम्ही पदावर गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला त्यासाठी स्किल्स पाहिजेत. आता स्किल्स कशा पाहिजेत? आता आपण पदावर गेल्यानंतरच्या स्किल्स नाही, तर ते एक्झाम क्लिअर करण्यासाठी कोणते स्किल्स पाहिजेत. तर फर्स्ट एक सांगतोय मी तुम्हाला की अनालिसिस हे तर तुमचा तगडा असायला पाहिजे, मजबूत असायला पाहिजे. प्रत्येक बाब जी आहे, प्रत्येक बाबी आहेत त्यांचे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि काय कन्क्लुजन आहे, काय बेटर पर्याय असेल ते सर्व आपल्याला सांगता यायला पाहिजे. तो पूर्ण अनालिसिस आपला असायला पाहिजे. त्याशिवाय आपल्याला चांगलं, म्हणजे जर तुम्ही राज्यसेवासाठी जर टार्गेट कराल त्याशिवाय तर ते शक्य नाहीच आहे. दुसरं आहे काय की क्युरिओसिटी, आणि रिलेटेड पॉइंट काय तर क्वेश्चनिंग हॅबिट की प्रश्न विचारण्याची. म्हणजे एक जर तुम्ही क्युरिओसिटी असायला पाहिजे की नेमकं असंच का, आणि हे जर असेल ना तर तुम्हाला बऱ्याचशा बाबी आहेत ना त्या नवीन शिकता येईल आणि त्या सहज लक्षात राहतील. लक्षात ठेवा की पुस्तक जर तुम्ही वाचत आहात तर नॉट नेसेसरी की त्यातलं सर्व लक्षात राहील म्हणून. त्यातलं 10, 20, 30% खूप लक्षात राहील. पण जर तुम्ही क्युरिओसिटीमुळे काहीतरी इंटरनेटचा वापर काहीतरी सर्च केलं किंवा एखाद्या बुकमध्ये क्युरिओसिटीमुळे तुमची जी जिज्ञासा आहे ना त्यामुळे जर वाचण्याचा जर प्रयत्न केला तर तो तुम्हाला सहज लक्षात राहतो, लॉंग टर्म साठी लक्षात राहतो. राईट. सो क्युरिओसिटी असायला पाहिजे, तुम्हाला प्रश्न विचारण्याची सवय असायला पाहिजे. पण एक प्रॉब्लेम मी तुम्हाला याचा इथं पण सांगतो, आणि तोच काय तर मेन काय तर कोचिंगचा बेनिफिट आहे की आपला सिलेबस एवढा जास्त वास्ट आहे. यामध्ये आपल्याला माहित आहे की हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स आहे, मॅथ, रिझनिंग आहे, सर्व विषय आहेत. करंट अफेअर्स अभ्यास करायचे, आणि तो अभ्यास एवढा आपला वास्ट आहे, आपला सिलेबस एवढा जास्त वास्ट आहे की आपण अभ्यास करता करता खूप काहीतरी सर्च करत बसतो. आपल्याला वाटतं की अरे मी काय तर क्युरियस आहे, पण विषय आहे काय तर खरं विषय तुम्हाला सांगतो की वेळ आहे. मी तुम्हाला गॅरंटी देतोय की जर मला कोणी 10 वर्ष दिलेत ना, मी IAS अधिकारी बनवून देणार. पण कोणी म्हणते की पुढचं तुला 1 किंवा 1.5 वर्षात किंवा 2 अटेम्प्ट मध्ये तुला करायचंय, तर मग काय तर घाम फुटणार. राईट. तर क्लिअर लक्षात येत आहे की वेळ 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 खरा खरा जो मॅटर करतो ना, खरा मुद्दा आहे ना तो आहे वेळेचा. ज्यांनी दिलेल्या वेळेमध्ये अभ्यास केला ना तो खरं क्लिअर करून जाणार आहे. मग आता अशा वेळेस होतं काय की बघा, ठीक आहे की क्युरिओसिटी असायला पाहिजे, पण क्युरिओसिटी अशी पण नको की आपण एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करत नाहीये. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, यासाठी मी शॉर्ट्स पण तयार केला होता. मी क्लासमध्ये शिकवत होतो की हिमोडायलिसिस, ज्याला रक्त वॅस्टेशन म्हणतात, काय केलं जातं की ज्यावेळेस किडनी खराब होते, किडनी काम करत नाही, किडनी फेल्युअर झाले, तर अशा वेळेस आपल्या शरीरातील रक्त बाहेर काढला जातो. तो रक्त फिल्टर करून, कारण किडनीचं कामच आहे फिल्टर करणे, पण आता तो फिल्ट्रेशन होत नाही, त्यामुळे टाकाऊ पदार्थ शरीरातच राहील. मग तो टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्यासाठी रक्त बाहेर काढला जातो, फिल्टर करून परत शरीरामध्ये टाकला जातो. त्या प्रोसेसला रक्त वॅस्टेशन म्हणतात. आणि जर कोणाचे दोन्ही किडनी जर खराब झाले असतील तर अशा वेळेस त्या व्यक्तीला हे रेग्युलरली, महिन्या 2 महिन्यातून रेग्युलरली ते काय तर काही त्यांचे अपॉइंटमेंट्स वगैरे असतात. आता ते डॉक्टर सांगत असतील की नेमकं किती किती दिवसानंतर करायचंय, पण त्यांना रेग्युलरली काय तर हे हिमोडायलिसिसची प्रोसेस आहे ती करत राहावी लागते. आता मला क्लासमध्ये एका विद्यार्थ्यांनी असाच प्रश्न विचारला की सर याचा खर्च किती येतो. आता मला प्रश्न पडतो की हा प्रश्न खरंच एक्झाम ओरिएंटेड आहे का. आता बघा की क्युरिओसिटीमुळे हा प्रश्न तर ऑब्वियस आहे ना, हा प्रश्न ऑब्वियस आहे. राईट. आणि तुम्हाला तेच म्हणते की क्युरिओसिटी असायलाच पाहिजे, पण ती क्युरिओसिटी अशी असायला पाहिजे की एक्झाम ओरिएंटेड. आणि या चक्करमध्येच ना आपला बराच वेळ वाया जातो, आणि मग वर्ष वाया जातात, आणि आपण बघतो की बरेच विद्यार्थी, कोणी 4 वर्ष, कोणी 5 वर्ष, कोणी 8 वर्ष अभ्यास करतायत. म्हणून दिस इज द मेन रिझन की होतं काय यामध्ये, जो एक्झाम ओरिएंटेड अभ्यास आहे, जो एक्झामसाठी गरजेचा आहे, तो आपण अभ्यास बऱ्याचदा सुटतो, आणि जो आपल्या एक्झामचा कामाचा नाही तो आपण अभ्यास करत बसतो. आता तुम्हाला वाटेल की सर हे तर काय तर जनरल क्वेश्चन आहे. नाही, पण विचार करा की जर आपला ऍटिट्यूड जर असा असेल की त्याला खर्च किती येतो, तर विचार करा की
आपण असं इंटरनेटचा, कारण मोबाईल तर आपल्या नेहमी हातामध्ये असतं, तर नेहमी आपण असं काहीतरी सर्च करत बसणार आणि एकदा काय इंटरनेटवर गेलं, युट्यूबला गेलं की झालं, मग टाइमपास भरपूर होतो. आणि मग अशा वेळेस आपलं नेहमी आपल्याला एक्झाम ओरिएंटेडच अभ्यास करायचा आहे. राईट. आय होप की इथून लक्षात आलं असेल की आपला नेमका माइंडसेट कसा असायला पाहिजे आणि आपल्याकडे काय स्किल्स असायला पाहिजे. आणि जर तुम्हाला आधीपासूनच वाचण्याची सवय असेल तर तो तुमच्यासाठी एक एक्स्ट्रा पॉइंट आहे, एक्स्ट्रा बेनिफिट आहे. आणि नसेल तर सवय करा, कारण भरपूर वाचावं लागणार आहे, भरपूर लिहावं लागणार आहे. राज्यसेवा परीक्षा देताय तर लिहावं लागणार आहे, ग्रुप बी ग्रुप सी देताय तर भरपूर वाचावं लागणार आहे. राज्यसेवासाठी दोन्ही पण आहे, भरपूर वाचायचं आहे, तेच कागदावर उतरवायचं आहे. मग ती पण स्किल आली, ते ऑलरेडी आपण काही सेशन मध्ये डिस्कस केलंय. एक स्किल साठी वेगळाच व्हिडिओ घेतलाय मी, ज्यामध्ये मी डिस्कस केलंय की काय हार्ड स्किल्स आहेत आणि काय सॉफ्ट स्किल्स आहेत जे आपल्याकडे असायलाच पाहिजेत. राईट. आता बघा की इथून तुमच्या लक्षात येत असेल की मेन आहे काय, तर आपल्याकडे राईट माइंडसेट आणि स्किल्स असायला पाहिजे. तर जे मगाशी प्रश्न दिले होते आणि त्या प्रश्न सगळ्यांच्या, ज्यांनी ज्यांनी कोणी विदाऊट कोचिंग आपल्या घरी राहून, कोणी जॉब करून, कोणी कॉलेज करून, कोणी गृहिणी आहेत, कोणी जरी केलं असणार, त्यांनी फक्त आणि फक्त याच कारणामुळे एक्झाम क्लिअर केली असणार. जर तुम्हाला हे वाटत असेल की त्यांनी काहीतरी वेगळे बुक्स वापरलेत का, कोणी काही वेगळे नोट्स वापरलेत का, कोणाला काही वेगळं गायडन्स होतं का, नाही, सर्वांसाठी सारखाच आहे. फक्त फरक पडतो तो याचाच, राईट माइंडसेट आणि राईट स्किल्स आहे ना. आणि हे जे बुक्स किंवा नोट्स किंवा गायडन्स आहे ना, ह्या गोष्टी ऍक्च्युली सेकंडरी आहेत. अदरवाईज विचार करा थोडासा की क्लास लावणारे मॅक्झिमम त्यांचं सिलेक्शन होत नाही, आणि असे बरेच जण आहेत ज्यांनी क्लास न लावता सुद्धा सिलेक्शन घेतलंय. राईट ना. आणि आपल्याला जर वाटत असेल की फक्त हाच मॅटर करतो, तर मग क्लास लावा, सगळे बुक्स मी देतोय तेच वाचून काढा आणि बघू की क्लिअर होत आहे का. राईट. जोपर्यंत आपण ह्या गोष्टी चेंज करणार नाही तोपर्यंत होणार नाहीये. आणि जर तुम्हाला हे जर सोपं करायचं असेल तर मग तुम्हाला नक्की क्लासकडे वळता येईल. कारण बघा की ज्यावेळेस तुम्ही सेल्फ स्टडी करता, घरी बसून करता, तर काय प्रॉब्लेम आहे, एक मगाशी सांगितलं मी की एन्व्हायरमेंट, की आपल्या आजूबाजूला कोणी डिस्कस करायला नाहीये ना. बरं, त्यामुळे काय, तर आपण जर सर्व स्वतः एकटाच आयसोलेटेड होऊन जर अभ्यास करत असतात तर फ्रस्ट्रेशन येऊ शकतं. कारण परत 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 त्याच त्या गोष्टी करायच्या आहेत. राईट. त्यामुळे एन्व्हायरमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. राईट. दुसरं आहे काय की मेंटर असायला पाहिजे. जसं मी आता सांगितलं की आपण क्युरिओसिटीमुळे नेमकं काही अभ्यास करत बसतो आणि बऱ्याचदा काय होतं की सिलेबसमध्ये काही मुद्दे असतात तर ते सुटून जातात आपल्या अभ्यासातून. आणि मग अशा वेळेस काय, तर मेंटर, राईट मेंटर असणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे काय, तर हा मोटिवेशन आपल्याला लॉंग टर्म साठी टिकून ठेवायचं आहे. बघा लक्षात ठेवा की फ्रस्ट्रेशन येतो म्हणून. जर तुम्ही एकटा आयसोलेट होऊन जर अभ्यास करत असणार तर मग लॉंग टर्म साठी मोटिवेशन कसं टिकवून ठेवणार, हा प्रश्न विचारा स्वतःला. राईट. कोणीतरी पाहिजे, कधी ते ब्रेक पाहिजे, कधी जे आपल्या सोबतचे अभ्यास करणारे आहेत त्यासोबतच आपण कधी टाइम स्पेंड करायला गेलो. पण पियर, कारण होतं काय, परत ज्या वेळेस आपण या जर्नीमध्ये जातो आपल्या लक्षात येते की 1-1.5 वर्ष झाल्यानंतर की आपल्या समोरच्यानं पुढे गेलेत, की कॉलेजला आपण सोबत होतो, आता ते चांगले कमवत आहेत, आपण तिथंच आहोत. राईट. आणि आपल्या आयुष्याचे फार इम्पॉर्टंट वर्ष आहे ते वाया जातात. राईट. मग अशा वेळेस हा जो लॉंग टर्म साठी मोटिवेशन आहे ते पण टिकून ठेवायचे. जर आपले पियर्स सेम बॅकग्राऊंडचे आहेत, आपल्या आजूबाजूला सेम तसेच लोक आहेत, तर मग प्रॉब्लेम नाहीये. राईट. का, कारण अशा वेळेस तो फ्रस्ट्रेशन येणार नाही आणि मोटिवेशन आहे ना तो टिकून राहणार. तर हे प्रॉब्लेम्स आहेत जर तुम्ही घरी राहून अभ्यास करत असणार. बघा मी तुम्हाला अगदी फ्रँकली सांगतोय, असं नको व्हायला की फक्त चांगल्याच पॉईंट सांगितलेत आपल्याला प्रत्येक. आणि तुम्हाला तेच म्हटलं की अनालिसिस म्हणजेच काय, दोन्हीही बाजू आपल्याला माहित असायलाच पाहिजेत. तर घरी राहून अभ्यास करण्याची दुसरी बाजू पण लक्षात ठेवा. राईट. आता याला सोपं कसं करता येईल, तर मला वाटतं की तुम्हाला ऑनलाईन कोचिंग आहे ती, जशी आपली फी आहे ती फार कमी आहे, ते तुम्हाला जॉईन करता येईल. ठीक आहे. नाही करायचं असेल तर आपले सेशन्स आहेत ते युट्यूबला आहेत, ऍपला आहे, मास्टर क्लास आहेत, रेग्युलर आहेत, रोज फ्री ऑफ कॉस्ट होत आहे. आणि जर एक प्रॉपर रोडमॅप जर हवा असेल, प्रॉपर स्टडी जर करायचं असेल, एक्झाम ओरिएंटेड करायचं असेल, तर मग बॅच आहे ती जॉईन करता येईल. यामुळे तुमचा जो वर्कलोड आहे ना तो फार कमी होईल. कारण स्ट्रॅटेजी आहे प्रत्येक विषयाची आणि प्रत्येक त्या विषयांमध्ये प्रत्येक टॉपिक हा वेगळा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आयोगाचा ट्रेंड कसा बदलतोय, इथून 4 वर्ष आधी त्याच घटकावर आयोगाचे प्रश्न वेगळे होते पण आता प्रश्न वेगळे आहेत, हे समजून घेणं गरजेचं आहे.
आणि हा आपल्याला क्लासमध्ये जर तुम्ही आपण कोणतीही कोचिंग जर जॉईन कराल तर हा आपल्याला रेडीमेड मिळतोय, जिथून आपला अभ्यास करणं सोपं जातं. राईट, आय होप की लक्षात आलं असेल. आणि हे जर तुम्हाला क्लासेस जर जॉईन करायचे आहे, जे ऑनलाईन आपले क्लासेस आहेत, पूर्णपणे ऑनलाईन आहे, ज्यामुळे तुम्ही कोणी गृहिणी असणार, कोणी जर कॉलेज स्टुडंट असेल, कोणी जॉब करणारे असतील आणि तुम्हाला वेळेचा काही प्रॉब्लेम आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. आपल्याकडे जी बॅच आहे ती कंप्लीट ऑनलाईन आहे. अनलिमिटेड लाईव्ह सेशन्स तुम्हाला इथं रेकॉर्डेड सेशन्स तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे जर तुम्हाला आज आता समजा की इमॅजिन करा की सायंकाळी 5 वाजता क्लास आहे, पण तो वेळ तुम्हाला नाही जमत आहे, तर तुमच्या वेळेनुसार बघा. बरं, रिव्हिजन करायचे तर तोच व्हिडिओ परत परत बघा, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि ऑलरेडी सांगितलं की लाईफ टाइम साठी सबस्क्रिप्शन मिळेल. राईट, सो लक्षात ठेवा की आता यशोदय 2.0 बॅच सुरू होत आहे 2026 साठी. त्याचे वैशिष्ट्य तुम्हाला दिसतंय की 7 कोर्सेस तुम्हाला इथे मिळते. स्टडी नोट्स पण मिळेल, मॉक टेस्ट आहे, डेमो क्लासेस आहे, फ्री रिसोर्सेस आहे ते मिळेल, वैयक्तिक मार्गदर्शन आहे ते मिळेल, ज्याला आपण पर्सनल मेंटरशिप म्हणतो. या व्यतिरिक्त फार जास्त डिस्काउंट मिळणार. लाईफ टाइम साठी सबस्क्रिप्शन मिळेल, ईएमआय फॅसिलिटी आहे. मी माझा नंबर देतोय, त्या नंबरला फक्त एकदा कॉन्टॅक्ट करायचंय. हे सर्व जर तुम्हाला हवं असेल तर 8793382448. आणि पेमेंट करताना हा कुपन कोड ज्यावेळेस तुम्ही ऍपला जाणार तर तिथं कुपन कोडचं ऑप्शन असेल, त्यावेळेस हा कुपन कोड टाकायचा, तर तुम्हाला ते डिस्काउंट मिळेल. पण बेस्ट आहे, मला डायरेक्ट मेसेज टाका, मी तुम्हाला लिंक शेअर करतो, त्यावर क्लिक करा, डायरेक्ट पेमेंट करा कमीत कमी किमतीमध्ये. राईट, अजून काय वैशिष्ट्य आहे बघा, 7 कोर्सेस आहे, पूर्व आणि मुख्य सर्व अभ्यास इथं केला जाईल. 700 तासांचे थेट लाईव्ह क्लासेस आपले होतील, सर्व सेशन्स आपले लाईव्ह होतात. मॉक टेस्ट आहेत, मराठीमध्ये नोट्स आहेत, त्यानंतर पर्सनल मेंटरशिप आहे, सर्व इथं मिळेल. ग्रुप बी ग्रुप सीचा जर तुम्ही अभ्यास करत असता तर लक्षात ठेवा त्याची फीचर तुम्हाला इथे दिसत आहेत. 4 कोर्सेस आहेत, मेंटरशिप प्रोग्राम आहे, 300 प्लस मॉक टेस्ट आहे, लाईव्ह क्लासेस आहेत, मास्टर सिरीज आहे, डाऊट सेशन्स आहेत, सराव प्रश्न आहेत, अभ्यास नोट्स आहेत. राईट, सर्व यामध्ये मिळेल. आणि जर तुम्हाला फक्त ग्रुप बी ग्रुप सी ची मुख्य परीक्षा अभ्यास करसाल तर ते पण आपल्याकडे स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला. त्या फीज मध्ये पण परत कमी होईल. माझा नंबर तुमच्याकडे आहे, त्यावर कॉन्टॅक्ट करा. सो थोडंसं विचार करा, परीक्षा समजून घ्या. परीक्षा क्लिअर करणं कठीण नाही आहे, फक्त मेहनतीची गरज आहे आणि राईट माइंडसेटची गरज आहे. हे जर आपल्याला जर जमलं ना तर हे पोस्ट काढणे काही कठीण नाही आहे. राईट, चला माझा नंबर नोट करून घेऊन द्या. तुम्हाला काही जरी क्वेरीज आहेत तर त्यावर कॉन्टॅक्ट करा. तर आपण नेक्स्ट सेशनला भेटूया. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.